छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक आता बोलावलेली आहे। आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये भुजबळांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। राज्यभरातील ओबीसी नेते आणि समता परिषदेचे मुख्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी फोनवरून चर्चा केली आहे। आजच्या मुंबईतील बैठकीत आंदोलनाबाबत जो निर्णय होईल त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार आहे। नागपुरात उपोषण सुरू असल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत डॉक्टर बबनराव तायवाडे सहभागी होणार नाहीयेत। मात्र याआधीच त्यांनी जो निर्णय होईल त्याला पाठिंबा असेल असं जाहीर केलं। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू असल्यानं बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नाही। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे या संदर्भात आपल्याला अधिकचा तपशील देतील। जितेंद्र। विक्रांत, नक्कीच, कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये। ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षणाची त्यांची मागणी आहे। त्यानंतर ओबीसी संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत, सक्रिय झालेल्या आहेत आणि नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू आहे। आज साखळी उपोषणाचा 3रा दिवस आहे। या दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी संघटनांची बैठक बोलावलेली आणि या बैठकीसाठी त्यांनी डॉक्टर बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष त्यांनाही निमंत्रित केलेलं होतं। या दरम्यान दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळते। मात्र नागपुरात आंदोलन सुरू आहे, साखळी उपोषण सुरू आहे, त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती जी आहे ती बबनराव तायवाडे यांनी कळवलेली आहे। मात्र जो काही निर्णय राहील त्या निर्णयामध्ये ओबीसी संघटनासोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ देखील सहभागी राहणार असल्याचा ग्वाही जी आहे ती बबनराव तायवाडे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय ठरतं, कारण ही दुपारी बैठक आहे, महत्वपूर्ण बैठक आहे। मराठा आंदोलन आणि ओबीसी आरक्षण या बाबतीत हे महत्वाची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। विक्रांत, खूप खूप धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। Thank you.